आज साखर आयुक्तांना मी खास करून एका मुद्द्यावर भेटलो आणि तो म्हणजे 10 जुलैला केंद्र सरकारकडून एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राचा आधार घेऊन महाराष्ट्रातले साखर कारखाने हे ज्या त्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP अदा करणार अशा प्रकारच्या बातम्या काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या होत्या। ज्या त्या वर्षाचा रिकव्हरी याचा अर्थ असा होतो की सीझन संपेपर्यंत त्या त्या कारखान्याची रिकव्हरी निश्चित होत नाही आणि मग ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत विना कपात एक रकमी FRP द्यायची। हे जे ऊस दर नियंत्रण अध्यादेश जो आहे त्याचा कुठेतरी भंग होतो। तेव्हा केंद्र सरकारच्या या भूमिकेच्या आडून साखर कारखाने शेतकऱ्याच्या FRPचे तुकडे करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत हे माझ्या लक्षात आलं। वास्तविक पाहता हा त्यांचा प्रयत्न गेल्या वर्षी मी उच्च न्यायालयामध्ये जाऊन हाणून पाडलेला आहे। मी साखर आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं, मी जी याचिका दाखल केलेली होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 10.25% रिकव्हरीच्या आधारानं पहिला हप्ता द्यायचा आणि सीझन संपल्यानंतर जी काही रिकव्हरी लागेल त्याच्यावर उरलेले पैसे द्यायचे, असं जे राज्य सरकारनं शासन निर्णय केलेला होता त्यालाच मी चॅलेंज केलेलं होतं आणि त्या याचिकेमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्य साखर संघ, साखर आयुक्त या सगळ्यांना पार्टी केलेलं होतं। 50 तास हायकोर्टामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झालेली होती, हिअरिंग झालेलं होतं। सगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन मग माननीय उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांच्या FRP तुकडे करता येणार नाही, त्यांना मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं विना कपात एक रकमी FRP 15 दिवसाच्या आत दिली पाहिजे असा आदेश दिलेला होता। मी कालच केंद्र सरकारचे जे अन्न नागरी पुरवठा विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांना आणि साखर आयुक्तांना ईमेलद्वारा एक पत्र दिलेलं होतं। आज समक्ष फिजिकली पत्र दिलं की हायकोर्टानं दिलेल्या निकालाच्या विरोधात त्याला सोडून असं काही तुम्ही काहीतरी करायला लागला तर तुम्ही कोर्टाचा अवमान करताय असं समजून तुमच्या विरोधामध्ये अवमान याचिका दाखल केल्याशिवाय मी सोडणार नाही। केंद्र सरकारचं जे पत्र आहे ते पत्र बघितलं तर हेही लक्षात येतं की हे पत्र असं ठरवून आणलेलं आहे फसवण्यासाठी, कारण केंद्र सरकार केवळ एका राज्यासाठी काही असं सांगू शकत नाही। आणि मी संबंधित अधिकाऱ्यांना जेव्हा दिल्लीला फोन करून विचारलं त्यावेळी ते म्हटले की हे पत्र सूचना वजा या शासन निर्णय नव्हे। मग याचा अर्थ काय? कुणाला फसवणूक करताय, कुणाची करताय? आणि म्हणून आज सज्जड इशारा देण्यासाठी मी आलेलो होतो की FRPचे तुकडे कराल तर याद राखा शेतकऱ्याची गाठ आहे तुमची, हे सांगण्यासाठी मी आज आलो होतो। दुसरा मुद्दा की 3,500 रुपये FRP केलीस 10.25% रिकव्हरीला म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा होतोय, पण त्यातले शेतकऱ्याच्या हातात किती पडतात? तोडणी वाहतुकीचा खर्च एवढा वाढलेला आहे की शेतकऱ्याच्या हातात तेवढं जाऊन सुद्धा 20-2200च्या वर जातच नाहीत। मग या वाढलेल्या FRPचा शेतकऱ्याला फायदा काय आणि याचं कारण काय? तर बेसुमारपणे वाहतुकीचे खर्च दाखवले जातात आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापासून मी साखर आयुक्तांच्याकडे खेटे घालून प्रत्येक साखर कारखान्यानं त्यांना जे कार्यक्षेत्र घालून दिलेलं आहे 25 किलोमीटरच्या परिघातलं, त्या कार्यक्षेत्रातला ऊस किती तोडला आणि त्याच्या बाहेरचा किती तोडला याची आकडेवारी मी मागत होतो। अनेक हेलपाटे घातल्यानंतर अखेर ती काही विभागातली माहिती मला मिळाली
आणि त्याचं ज्यावेळी मी विश्लेषण केलं, अगदी कोल्हापूर सांगली परिसरामध्ये म्हणजे कोल्हापूर विभागामध्ये ऊसाची घनता प्रचंड आहे, तरीसुद्धा 25 किलोमीटरपेक्षा 25 किलोमीटरच्या परिघाच्या आतील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कारण नसताना टनाला 160 रुपये तोडणी वाहतुकीपेक्षा मध्ये जास्त द्यावी लागतात, म्हणजे तेवढी FRP त्यांची कमी होते. खरं तर अख्ख्या देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच हे 25 किलोमीटरचं संरक्षण साखर कारखान्यांना आहे, खाजगी आणि सहकारी. ते का तर 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कारखाना उभा राहिला तर ऊस गाळपाला कमी पडेल आणि कारखाने आजारी पडतील, म्हणून अशा प्रकारचं त्यांना संरक्षण दिलेलं आहे. मग हे असताना अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली. त्याचा परिणाम गेल्या वर्षी आपण बघितलं, काही कारखाने 83 दिवस सुद्धा चालू शकले नाहीत. म्हणजे 12 महिने पगार द्यायचा आणि 3 महिने कारखाना चालवायचा, असा तोट्याचा उद्योग हे करणार असतील तर त्याचा आमच्या दरावर परिणाम होतो. ज्यादा ऊस गाळप करायचा या हव्यासा पोटी या साखर कारखान्यांनी जेव्हा गाळप क्षमता वाढवली त्यावेळी साखर आयुक्तांना सरकारला आमच्याकडं मुबलक ऊस उपलब्ध असल्याचं कागदोपत्री रेकॉर्ड दाखवलं. मी याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सुद्धा जबाबदार धरेन, कारण हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे कारखानदारांची बट्टीकच आहे, कारण शेवटी ट्रस्टी सगळे तेच कारखानदारच आहेत तिथं. आणि त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारानं साखर आयुक्तांनी या सगळ्या कारखान्यांना गाळप क्षमता वाढवायला दिली. तुम्ही एका बाजूला 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कुठलाही कारखाना निघू नये म्हणून त्यांना संरक्षण देता, आणि त्यावेळी 25 किलोमीटरच्या परिघातले ऊस पुरेसा आहे असं गृहीत धरल्यानंतर मग त्या 25 किलोमीटर परिघातले जे काही सभासद बिगर सभासद खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना ऊस पुरवणारे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या संदर्भामध्ये मी विश्लेषण करून बघितलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्याचं तोडणी वाहतुकीचे दरपत्रकं तपासली आणि मी जास्तीत जास्त वाहतुकीचा दर धरला. तोडणीचा दर तर महाराष्ट्रात सगळीकडे समान आहे, पण वाहतुकीचा 25 किलोमीटरच्या परिघातली वाहतुकी जी आहे ती 382 रुपये एका टनाला निघते जास्तीत जास्त. ते मी गृहीत धरलं. 440 रुपये 430 रुपये तोडणीचे धरले तरी 822 रुपयापेक्षा जास्त निघत नाही. आज साखर कारखान्यांचे तोडणी वाहतुकीचे जर का दर बघितले तर ते 1100, 1200, 1300, 1500 पर्यंत गेलेले आहेत. मग हा अधिकचा बोजा त्या 25 किलोमीटरच्या परिघाच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर का? तेव्हा आम्ही मागणं सांगितलं की साखर कारखान्यांना कडक शब्दामध्ये समज द्या की कार्यक्षेत्रातले म्हणजेच 25 किलोमीटरच्या परिघाच्या आतले सभासद असोत बिगर सभासद असो, खाजगी कारखान्याला ऊस पुरवणारे असोत किंवा सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवणारे असोत, त्यांच्या बिलातून 822 रुपयापेक्षा टनाला कपात जास्त करायची नाही. अन्यथा आम्ही स्वतः ऊस पुरवतो, कारखान्याच्या गेटवर आणून देतो, 100% FRP कारखान्याने आम्हाला द्यावी, कमिशन सकट द्यावी, पण ते तसं करत नाहीत. आणि म्हणून या बाबतीत या वर्षी तरी हे धोरण राबवावं ही मागणी साखर आयुक्ताकडे केली. याचा चर्चा आपण सातत्याने ऐकतो. अजितदादा आणि पवार साहेब तर या टेक्नॉलॉजीचं नाव घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत. या टेक्नॉलॉजी आली पाहिजे. तंत्रज्ञानाला मी विरोध करत नाही, उच्च प्रतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, पण फक्त ते उत्पादन वाढीसाठीच नव्हे तर शेतकऱ्याचा ऊस वजन करण्यासाठी सुद्धा याचा वापर झाला पाहिजे आणि त्याची रिकव्हरी तपासण्यासाठी सुद्धा याचा वापर झाला पाहिजे. पण रिकव्हरी चोरी थांबवण्यासाठी ना पवारसाहेब बोलतायत ना अजितदादा बोलतायत. काटामारीच्या बाबतीत पवारसाहेब बोलत नाहीत, अजितदादा बोलत नाहीत. हे गौड बंगाल काय आहे? या आणायचं तर तिन्ही क्षेत्रामध्ये आणा. उत्पादन वाढीसाठी वापरा. 500 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केल्यास स्वागत आहे,
पण अनेक कंपन्या आहेत, माझ्याकडे त्यांनी येऊन प्रेझेंटेशन केलेलं आहे की सॅटेलाइट सर्व्हेद्वारा शेतकऱ्याच्या शेतातल्या उभ्या ऊसाचा सर्वे करून त्याची किती टक्के रिकव्हरी आहे. जसं शेतकरी डेअरीला दूध घालायला गेल्यानंतर त्याला कळतं, त्याच्या डोळ्यासमोर कळतं की त्याचा किती SNFचं दूध आहे आणि किती फॅटचं दूध आहे, तसं ऊस तोडण्यापूर्वी त्याला कळतं त्याच्या शेतातल्या उभ्या ऊसाचं वजन किती होणार आहे आणि त्याची रिकव्हरी किती लागणार आहे. मग हे तंत्रज्ञान का स्वीकारत नाही सरकार? याचा सुद्धा स्वीकार व्हायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सरकारची आणि साखर कारखानदारांची भूमिका प्रामाणिक आहे असं आम्ही समजू. परंतु ऊस कमी पडायला लागलेला आहे कारण गाळप क्षमता वाढवून ठेवलेली आहे. या टेक्नॉलॉजी आणा, त्याला एकरी 25,000 रुपये द्या, म्हणजे तिथंही त्यांचाच फायदा. आणि आमचा कारखाना पूर्ण क्षमतेनं चालवतो, हे असले लाड आता चालणार नाहीत हा इशारा देण्यासाठी म्हणून मी साखर आयुक्तांना भेटलो. दुसरा विषय असा आहे शेट्टी साहेब, कारागृह घोटाळ्याच्या संदर्भात तुम्ही जो विषय मांडला होता त्याचं पुढं काय झालंय? कारण की आता थेट जालिंदर सुपेकर यांना क्लीन चिट दिलं गेल्याचं बोललं जातं. आजच मी इथं येण्यापूर्वी कारागृह आपले महानिरीक्षक सुहास वारके साहेबांना भेटलो. त्यांना आठवण करून दिली मी 6 महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला होता. मी स्वतः तत्कालीन महानिरीक्षक बोराडेंना भेटलो होतो, पण मला न्यायप्रविष्ट बाबा या नावाखाली काही कळवलं गेलं नाही. मी राज्याच्या मुख्य सचिवांना अनेक वेळा भेटलो, मुख्यमंत्र्यांना 2-3 वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, पण या विषयावर बोलण्यात त्यांना रस नसावा त्यामुळे ते काय भेटले नाहीत. आणि त्यानंतर गृहसचिवांच्याकडे खेटे घातले. परंतु या कारागृहामध्ये सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी जे काही घोटाळे करून ठेवले त्याच्या संदर्भात कुणी ब्रश शब्द बोलायला तयार नाही. आणि मग याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे हे वारंवार सांगून सुद्धा सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. न्यायप्रविष्ट बाब आहे असं म्हटलं जातं, त्याचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी असं लक्षात आलं की सेंट्रलाइज पद्धतीनं जे काही टेंडर फिक्स करायचे आहेत या संदर्भामध्ये ज्यांनी सिंडिकेट करून टेंडर वाटून घेतलेले होते त्यातल्याच एकाला हायकोर्टामध्ये जायला सांगितलं. म्हणजे भांडायचं, खोटं भांडायचं आणि मग न्यायालयाकडनं फक्त निकाल वादवून घेतला की ही प्रक्रिया योग्य पद्धतीने झालेली आहे आणि त्याचा आधार घेऊन ही प्रक्रिया योग्य पद्धतीनं झालेली आहे असं सांगितलं गेलं. मी आज सुहास वारके साहेबांना लक्षात आणून दिलं की टेंडर योग्य पद्धतीनं झालं असं तुम्ही सांगताय, पण मंत्रालयातल्या कॅन्टीनचा सुद्धा एक टेंडर झालेला आहे. उदाहरणार्थ लोकवन गहू ज्यांनी कॅन्टीनला पुरवलं ते लोकवन गहू 33 रुपये किलोनं पुरवलेला आहे आणि त्याच गव्हाची किंमत कारागृहाला पुरवत असताना 46 रुपये दाखवलेले आहे. साखळी करून त्यांनी जर का 46 रुपये किमान किंमत केले म्हणून तुम्ही त्याला केला, पण बाजारात त्याचं काय आहे? जो जनरेटर खरेदी केला, 42 जनरेटर खरेदी केले, त्या 42 जनरेटरपैकी एका जनरेटरची किंमत त्यांनी 9,45,000 काहीतरी दाखवली. मी स्वतः मार्केटमधनं त्याच कंपनीचा त्याच कॅपॅसिटीचा जनरेटरचा एक कोटेशन आणलं, एक जनरेटर घ्यायचा म्हणून, ते 5 लाखाला मला मिळालं. म्हणजे हे काय बघणार नाही का तुम्ही? केवळ टेंडर प्रक्रिया योग्य पद्धतीनं झाली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला असताना डोळेझाक करणार आहात का? एवढंच नव्हे तर अनेक गोष्टी आहेत. राज्यामध्ये जवळपास 40,000 बंदी आता आहेत वेगवेगळ्या कारागृहामध्ये. 2005च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक बंद्याला किती खायला द्यायला पाहिजे याचा हिशेब केला तर जवळपास 340 कोटीच्या वर तो आकडा निघतो. म्हणजे सध्याचे झालेले मटेरियलचं टेंडर रेट
आणि ते म्हणतात की 300 कोटीचं जर आमचं हे झालंय म्हणजे तुम्ही मग कैद्यांना अर्ध पोटी ठेवता का? तुम्ही कैद्यांना पुरेसं अन्न देत नाही का? तुम्हीच केलेल्या कायद्यानुसार त्यांना अर्ध कच्चं खायला घालता का? म्हणजे कशाचा मेळ कशाला लागत नाही ह्याचे सुद्धा सगळे कागदपत्र त्यांना दाखवली. ह्याचा मला खुलासा पाहिजे म्हणून लेखी पत्र त्यांना दिलं. हे नेमकं काय आहे? जो माणूस जी कंपनी कारागृहाला मटेरियल पुरवते मी तुम्हालाही ते उपलब्ध करून देतो, तीच कंपनी आदिवासी विभागाला सुद्धा मटेरियल पुरवते. त्या आदिवासी विभागाला खरं तर तो डोंगरी भागामध्ये दुर्गम भागामध्ये सगळं ते मटेरियल पोचवायचं म्हणजे त्याची किंमत वाहतुकीमुळे जास्त यायला पाहिजे. पण इथं उलट झालेलं आहे. आदिवासी विभागाच्या मी तुम्हाला सगळा तक्ताच देत होतो कागदाचा. आदिवासी विभागाला स्वस्तामध्ये गेलेला आहे आणि कारागृहाला जास्त दरामध्ये गेलेला आहे. इथं सुपेकरांचे आणि अमिताभ गुप्ताचे प्रताप तुम्हाला बघायला मिळतात. मग ह्याची चौकशी होणार आहे का नाही? मी राज्याच्या मुख्य सचिवांच्याकडे अनेक वेळा गेले, त्यांनी तो हात वर केले आणि म्हटले की मी जेवढी करायची तेवढी चौकशी केलेली आहे, आता मी काय करू शकत नाही. त्यामुळं आता मी शेवटचा पर्याय म्हणून जनहित याचिका दाखल करून या विषयाला वाचा फोडायचा असा निर्णय घेतलेला. मुद्दा असा आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिला अधिवेशनात असं सांगितलं जातं. म्हणजे बापू कोठारे आमदार आपल्यातले त्यांनी तो प्रश्न लक्षवेधीमार्फत उपस्थित केला होता. खोटं कोण बोलतोय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो यादीच घेऊन आलेलो आहे. बांधकाम कामगारांच्या साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे हे मला वाटतं पुण्यातच पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं तर त्यांना पुरावे सगळे नेऊन दिलेले होते. पीक विम्यामध्ये कसे घोटाळे होत आहेत हे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे मी नेऊन दिलेले होते. IT कंपन्यांच्या त्यांचं सरकारचे जे IT विभाग आहे त्याच्यामध्ये कसा घोटाळा होतो हे पुरावे मी त्यांच्याकडे देऊन दिलेले होते. साखर कारखान्यामध्ये विक्रीमध्ये घोटाळा झाला हे तर सगळी किरीट सोमय्याकडची फाईल सगळी ती मीच गोळा केलेली होती हे सगळ्यांना जगभर जाहीर आहे. स्वतः मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्याचं साखर कारखान्या घोटाळ्याच्या कागदपत्र बैलगाडीतून घेऊन नागपूर अधिवेशनामध्ये गेलेले होते. कारागृह घोटाळ्याचे त्यांना सगळे दिलेले होते. आणि एवढ्या सगळ्या घोटाळ्या देऊन सुद्धा या प्रत्येक विभागाला क्लीन चिट दिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये घोटाळे करणाऱ्यांना क्लीन चिट देणारं एक विद्यापीठ स्थापन झालेलं आहे आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनाम्याची सध्या राज्यभर जोरदार मागणी सुरू आहे, परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना अभय दिला जात आहे. खरं तर असा नादान शेतकऱ्यांची अवहेलना करणारा कृषी मंत्री आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही. स्वतःच्या मंत्रालयाला ओसाडगावची पाटीलकी म्हणणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळात का ठेवलेला आहे? मी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना एकच प्रश्न विचारतो, काही गुपितं तुमची माणिकराव कोकाटेंना माहिती आहेत का की ज्यामुळं तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला घाबरता? तुमची हिंमत होत नाही त्यांच्यावर कारवाई करायला. खातं बदलून चालणार नाही. त्यांना खरं तर मंत्रिमंडळातून हकलच पाहिजे कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवहेलना केली आहे. त्यांचं खातं मकरंद तुम्ही शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली. अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केली की पंचनामे काय ढेकळाचे करायचे काय असं बोलले. शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुड्याला आणि लग्नाला उधळतो असं बोलले. कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे असं बोलले. आणि आता जिथं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जनसामान्यांच्यावर प्रभाव टाकणारे जनसामान्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं सुसह्य जीवन जगता यावं यासाठी धोरण ठरवणारं हे जे राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे त्या ठिकाणी ते जर रमी खेळत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा खरोखरच अधिकार आहे का? त्यांना मुक्त करा आणि 24 तास रमी खेळून देत आमचं काही म्हणणं नाही. कोणी रमी खेळते तर ते शिंदे गटाचे आमदार कोण कॅन्टीनवाल्याला मारतायत, कोणाकडे बॅगा सापडतायत, कोणी आगोरी पूजा करते. सरकारचे मंत्री आणि आमदार नेमकं काय करतात? कारण त्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विद्यापीठ स्थापन झालेलं आहे, क्लीन चिट सर्टिफिकेट देणारं विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू माननीय देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे कुणाला काही घाबरायचं कारणच नाही.
सध्या गुजराती आणि राजस्थानी जर मुंबईत नसते तर मुंबई आर्थिक राजधानी झाली नसती असं माजी राज्यपाल कोश्यारी यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र आत्ताचे विद्यमान जे राज्यपाल आहेत त्यांनी सुद्धा राजकीय स्टेटमेंट दिलं आहे. मला वाटतं की ज्यांना असं वाटतं की ते जर नसते तर महाराष्ट्र चालला नसता, मुंबई चालली नसते, त्यांनी आपापल्या राज्यामध्ये परत जावं. आमचं राज्य कसं चालवावं, आमची मुंबई कशी चालवावी याची आम्हाला अक्कल आहे. सरकारी विद्यापीठ पुण्यामध्ये वैकुंठ मेळावा करायची सुरुवातीला चर्चा होती, पण देशामध्ये सगळ्यात जास्त संस्था असणे ते गुजरातला गेले. काय म्हणतात? आता एकदा मंत्रालय महाराष्ट्राचं गुजरातमध्ये न्या म्हणजे झालं, म्हणजे आमच्या चक्रा गुजरातला वाढतील. विमा कंपन्यांना 8 वर्षात 10,500 कोटीचा नफा झाला आणि कृषी आयुक्तांनी अहवाल दिला की काही त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे. काय तुम्ही मगाशी मी जे जेल घोटाळ्याच्या संदर्भामध्ये सांगितलं तसं हे घोटाळे कागदावर तुम्हाला दिसणार नाहीत, पण मुळामध्ये अशा पद्धतीनं या विमा कंपन्यांना पैसा कमावता यावा अशा प्रकारची पॉलिसीच केली जाते. कारण मी या विमा कंपन्या आल्यापासून सातत्यानं सांगतोय की ही विम्याची योजना ही शेतकऱ्यांच्यासाठी नाहीच आहे, या कंपन्यांच्यासाठी आहे. मी तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेला प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना असं गेल्या 5 वर्षापासून सांगत आलेलं आहे, ती आता सिद्ध झालेलं आहे. शक्तीपीठ महामार्गाला 5% मोबदला देणार आहेत, पण 6% मोबदला देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं राजेश क्षीरसागर म्हणाले. नेमकं क्षीरसागर यांना इंटरेस्ट कशामध्ये? त्यांना इंटरेस्ट आहे तो 50,000 कोटी रुपये जो या शक्तीपीठ महामार्गातून बाजूला काढले जाणार आहेत, त्यातलं काय हाताला लागतंय का याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांनी जरा अभ्यास करावा. 5 पट आणि 6 पट रक्कम देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही आहे. आधी होती 2013च्या कायद्याप्रमाणे, पण त्याच्यामध्ये 2022ला दुरुस्ती झालेली आहे. ती दुरुस्ती काय आहे, त्यातून शेतकऱ्यांचे अधिकार कसे काढून घेतले गेले, न्यायालयात जाण्याचा अधिकार कुणी काढून घेतला, कसा काढून घेतला, या सगळ्याचा अभ्यास करावा आणि मग त्यांनी बोलावं. 2014 पासून याचे समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग याच्यातनं रस्ते घोटाळ्यातनं खूप मोठे घोटाळे होत आहेत. पैसे कमवण्याचं राजकारणात एक मोठं साधन. 100% समृद्धी महामार्ग तयार झाला आणि आमदारांचा दर 50 कोटी निघाला. शक्तीपीठ झाला तर किती निघणार आहे मला माहित नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.